नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे नेमकं काय, तर ते या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत आणि त्याची काही उदाहरणे सुद्धा आपण घेणार आहोत। चला तर मग चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे नेमकं काय ते आपण बघणार आहोत। बघा, आता इथं आपण एखादे एक्झाम्पल घेऊया अगोदर। समजा 3457 ही संख्या आहे। इथं आपण संख्या घेतली 3457, बरोबर। मग आता स्थानिक किंमत म्हणजे काय, म्हणजे ती संख्या आता हे बघा, हे आहे एकक स्थान, बरोबर, हे आहे एकक, हे आहे दशक, हे आहे शतक आणि हे आहे हजार, हे आहे हजार। आता जर तुम्हाला एखाद्या संख्येची स्थानिक किंमत विचारली, समजा जर तुम्हाला या 4 ची स्थानिक किंमत विचारली, तर काय करायचंय। आता हे 4 जे आहे ते कोणत्या स्थानावर आहे, ते शतक स्थानावर आहे। म्हणून शतकावर नेहमी 2 शून्य असतात, म्हणजे याच्या पुढे 2 संख्या आहेत त्यामुळे इथं आपण 2 शून्य द्यायची, याला म्हणायचं स्थानिक किंमत। आता जर समजा 5 या समजा जर 3 ची स्थानिक किंमत विचारली, तर 3 ची किती येणार, तर या 3 वर 1 2 3 म्हणजे हजार, हजारावर एकूण 3 शून्य असतात, म्हणून 1 2 3 म्हणजे 3000 ही 3 ची स्थानिक किंमत होईल। पण जर एकक स्थानिक कोणताही अंक असू दे, त्या अंकाची स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत अजिबात बदलत नाही। आता आपण ही स्थानिक किंमत बघितली, आता दर्शनी किंमत म्हणजे काय बघा, की दर्शनी किंमत म्हणजे फक्त त्या संख्येचं आपल्याला दर्शन होतं, म्हणजे जी संख्या आपल्याला दिसते त्याला म्हणायचं दर्शनी किंमत। आता बघा, जर समजा विचारलं की या 4 ची दर्शनी किंमत किती, तर या 4 ची दर्शनी किंमत ही 4च राहणार आहे। जर या 3 ची विचारलं तर 3च राहणार आहे। जर 5 ची विचारलं तर 5च राहील आणि 7 ची विचारलं तर 7च राहणार आहे। म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय, की जी संख्या इथं आपल्याला सांगितली जाते फक्त ती संख्या आपण बघतो, जी संख्या जिथं आहे ती संख्या म्हणजेच दर्शनी किंमत। त्या संख्येवर ना आपल्याला शून्य द्यायचे किंवा ना त्याचं काही करायचंय, जी संख्या सांगितलेली असते तर ती संख्या दर्शनी किंमत असते, हे विसरायचं नाही। फक्त स्थानिक किंमत म्हणलं की एकक दशक शतक हजारच्या पुढे 10,000, त्यापुढे डॉट डॉट डॉट, त्यापुढे भरपूर काही आहे। म्हणजे स्थानिक किंमत विचारलं की याप्रमाणे आपल्याला लिहावं लागतं। पण जर दर्शनी किंमत विचारली तर जी संख्या दिलेली आहे ती संख्या आहे तशी लिहायची, त्याला म्हणायचं दर्शनी किंमत। आता समजा जर तुम्हाला सांगितलं की एखाद्या संख्येची विस्तारित रूपामध्ये मांडणी करा। आता समजा इथं संख्या आहे 370 आणि या संख्येची विस्तारित रूप लिहा म्हणून सांगितलं, तर काय करावं लागतं बघा, हे 3 लिहायचं, 3 च्या समोर 2च संख्या आहेत म्हणून 2 शून्य द्यायची, त्याला प्लस करायचं, पुढे 7 लिहायचं, 7 च्या समोर एकच संख्या आहे म्हणून एकच संख्या एकच झिरो द्यायचा आणि पुढे 0 आहे म्हणून फक्त 0 द्यायचा। आता हा 0 कुठेही असू दे, कुठेही हा जरी 0 असला तर त्या 0ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही तीच असते, म्हणजे 0च असते, त्याची किंमत बदलत नाही। आता समजा जर संख्या मोठी असेल, जर संख्या मोठी असेल 57,729 संख्या दिली असेल, तर बघा याचे विस्तारित रूप कसं करायचं आपल्याला, हे 5 लिहायचं, 1 2 3 4 1 2 3 4 द्या 0 प्लस, तुम्ही जरी याचं स्थान नाही मोजलं, एकक दशक शतक हजार 10,000 जरी नाही मोजलं तर लक्षात ठेवायचं हा अंक लिहायचा, याच्या समोर जेवढ्या संख्या आहेत तेवढे 0 देऊन टाकायची। आता 7 आहे, 7 च्या समोर 1 2 3 1 2 3 पुन्हा प्लस करा, पुन्हा हे 7 लिहा, 7 च्या समोर 2 संख्या आहे 2 शून्य द्या, पुन्हा प्लस करा, 2 आहे 2 लिहा, 2 च्या समोर एकच संख्या आहे म्हणून एकच 0 द्या आणि हे 9 लिहायचं, याच्या समोर काहीच नाही त्यामुळे ते 9 फक्त एकदाच लिहायचं। तर अशा प्रकारे आपण विस्तारित रूपामध्ये सुद्धा मांडणी करू शकतो। तर बघा, स्थानिक किंमत जर तुम्हाला विचारली तर तुम्ही याप्रमाणे लिहायची आणि दर्शनी किंमत जरी विचारली तर तोच अंक लिहायचा असतो। आणि जर तुम्हाला विचारलं की विस्तारित रूपामध्ये मांडणी करायची कशी करायची, तर तुम्ही याप्रमाणे त्याची मांडणी नक्कीच करू शकता। आता आपण यावर काही एक्झाम्पल घेऊया, पण बघा, जर चॅनेलवर अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट सुद्धा करत चला।
चला आता आपण याची काही एक्झाम्पल घेऊया. तर बघा आता इथं मी एक प्रश्न घेतलेला आहे आणि तो प्रश्न काय आहे आपण पहिल्यांदा वाचूया. प्रश्न काय आहे बघा, 57 इथे स्टार दिलेला आहे आणि संख्या लिहिले 9425 या संख्येतील स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक हा 59,995 आहे. तर स्टारची किंमत किती? बघा म्हणजे या स्टारच्या जागी कोणता अंक येईल किंवा स्टारची किंमत किती असं विचारलंय. तर बघा मित्रांनो, इथं फक्त तुम्हाला मी ट्रिक न सांगणार आहे की याचं उत्तर कसं लिहायचं आहे. तर ट्रिक किती सोपी आहे बघा. काय करायचं आहे, फक्त ही जी संख्या आहे खालची, जो फरक आहे तो फक्त लिहून घ्यायचा 59,995 आणि फक्त एकच काम करायचं, या 5च्या जागी फक्त 6 घ्यायचं. 5च्या जागी फक्त 6 घ्यायचं. झालं आपलं उत्तर. म्हणजे स्टारच्या जागी 6 हा अंक येणार आहे. या स्टारच्या जागी फक्त 6 अंक येणार आहे. बघा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे, जो तुम्हाला फरक दिलेला असतो त्याचा जो पहिला अंक असतो फक्त त्या पहिला अंकाच्या पुढची संख्या तिथे फक्त घ्यायची असते. बघा आपलं उत्तर एका सेकंदामध्ये होतं. तर अशा प्रकारे याचा आपण आन्सर काढलेला आहे. आता आपण असा सेम पुढचा प्रश्न बघूया. बघा आता दुसरा प्रश्न काय आहे, इथं संख्या आहे 894 स्टार परत 780 असं लिहिलंय. या संख्येतील स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक 6,993 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर बघा तुम्हाला मी जे मगाशी सांगितलेलं आहे सेम तीच आपल्या ट्रिक यूज करायचे. आता काय सांगितलंय तर फरक काय सांगितला होता, हा फरक खाली लिहून घ्यायचा 6,993 आणि बघा फक्त या 6च्या जागी 6च्या पुढचा अंक कोणता आहे तर 7 आहे. म्हणजे स्टारच्या जागी 7 हा अंक येणार आहे. बघा आता आपल्याला तुम्हाला जर एक्झामला असा प्रश्न आला तर आपल्याला थोडं कन्फ्युज वाटतं की बाबा याचं उत्तर काय असेल. पण बघा इतकं सोपं, काय काय प्रश्न उत्तर इतके सोपे असतात त्याची आपल्याला सुद्धा कल्पना नसते. तर बघा जर तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर असं लिहायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही. एकदम सोपी ट्रिक आहे. तर बघा एका सेकंदाच्या आत आपण याचं आन्सर काढलेलं आहे. म्हणजे 6च्या जागी 7 हा अंक येणार आहे. म्हणजे स्टारच्या जागी, या स्टारच्या जागी 7 हा अंक येणार आहे. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 85,785 या संख्येतील डावीकडील 5ची स्थानिक किंमत व उजवीकडील 5च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. आता बघा इथं संख्या दिलेली आहे 85,785. तर यामध्ये काय विचारले आपल्याला की डावीकडील 5ची स्थानिक किंमत उजवीकडील 5च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. तर याचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी अगोदर आपल्याला डावं आणि उजवं समजलं पाहिजे. बघा हे आहे ते डावीकडील आहे आणि हे जे 5 आहे ते उजवीकडील आहे. हे अगोदर आपल्याला समजलं पाहिजे की डावं कोणतं आणि उजवं कोणतं. आता आपण समोर आहे म्हणल्यानंतर आपल्या हाताकडे इकडं उजव्या हाताकडे जी संख्या असेल ती उजवी, डाव्या बाजूला जी संख्या असेल ती डावी लक्षात ठेवायचं. तर बघा डावीकडील 5ची स्थानिक किंमत व उजवीकडील 5च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. आता बघा आता अगोदर डावीकडे विचारले, मग आपण डावीकडची किंमत किती असेल, स्थानिक किंमत तुम्हाला मगाशी मी सांगितलंय. बघा एकक, दशक, शतक आणि हजार. बरोबर म्हणजे याच्यावर 1 2 3 संख्या आहेत ना पुढं, तर 1 2 आणि 3 शून्य द्यायचे आणि छेदामध्ये लिहायचं. बघा शॉर्ट ट्रिक आहे ही. छेदामध्ये लिहायचं, उजवीकडील जे 5 आहे, उजवीकडील जे 5 आहे ते छेदामध्ये लिहायचं. ते 5 आहे तसं येणार कारण त्या 5च्या पुढे संख्याच नाहीयेत, त्यामुळे ते 5 एकक स्थानी आहे, त्यामुळे ते 5 आहे तसं लिहायचं आणि फक्त याला भाग द्यायचा आपल्याला. बघा 5 एके 5, इथं 5 एके 5 आणि वरचे 3 झिरो म्हणजेच 1000. तर याचं उत्तर येईल 1000 पट. उत्तर काय येणार याचं 1000 पट आहे. म्हणजेच डावीकडील 5ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 5च्या स्थानिक किंमतीच्या 1000 पट आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर असा सुद्धा प्रश्न आला तर अजिबात घाबरून जायचं नाही. तुम्ही याप्रमाणे सेम त्याचे आन्सर काढायचं आहे. आता आपण एक लास्ट क्वेश्चन बघणार आहोत. तर बघा आता इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे 85,724 या संख्येत 4ची स्थानिक किंमत 8च्या स्थानिक किंमतीच्या किती पट असेल असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर आता काय सांगितलंय 4ची स्थानिक किंमत, या 4ची स्थानिक किंमत 8च्या, इथं 8 आहे, 8च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असं आपल्याला विचारलंय. आता काय करायचं, अगोदर 4 विचारले ना आपल्याला, मग 4 वरती लिहायचं.
अगोदर आपल्याला जी संख्या विचारलेली असेल ती संख्या अंशात लिहायची आणि जी आपल्याला नंतर विचारलेली आपल्या छेदात लिहायची. आता 4 सांगितले ना आपल्याला, तर ते 4 वरती लिहायचं. त्यानंतर 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट असेल असं विचारलंय. मग आता इथं 8 लिहायचं आणि 8च्या समोर संख्या किती आहेत? 1 2 3 4, म्हणजेच 1 2 3 आणि 4 इथं आपण एवढे 0 द्यायचे. बरोबर? बघा, म्हणजेच आता काय करायचं, फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. 4 एके 4, 4 दोन्ही 8 आणि जेवढे 0 आहेत तेवढे देऊन टाकायचे. 1 2 3 4. बघा, म्हणजेच याचं उत्तर किती आलं? म्हणजे याचं उत्तर किती आलं तर 1/20,000. 1/20,000 पट हे याचं उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे, जी संख्या आधी विचारली ती अंशात लिहायची, जी संख्या नंतर सांगितलेली असते ती छेदामध्ये लिहायची आणि सेम याप्रमाणे त्याचं उत्तर काढायचं. सूत्र कोणतंही वापरायचं नाही, डायरेक्ट आपण ट्रिकने याचं उत्तर काढलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याच्यावरची आपण काही एक्झाम्पल बघितली आणि तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकने मी सांगितलेलं आहे की ते एक्झाम्पल कसे लिहायचे असतात. चला तर मग, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.